हाय, दीपाली रासकर ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत. हे पहा, आज मी बटन पट्टी कशी बनवायची ब्लाऊजला आणि बटन कसे लावायचे, हुक आणि काजपट्टी कशी बनवायची बटन लावण्यासाठी आणि ती काजं कसं तयार करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. यासाठी मी आणि तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी सोपी पद्धत आहे ही माझी बटनपट्टी आणि काजपट्टी बनवण्याची. हे पहा, डबल फोल्ड पट्टी घेते मी आणि डबल फोल्ड पट्टी हुकपट्टीला देखील आणि लूकपट्टीला देखील आणि बटनपट्टीला देखील काजपट्टीला देखील डबल फोल्ड पट्टी घेते मी आणि घेतली. आता ही डबल फोल्डची पट्टी प्रथम उजव्या बाजूला मी बटनपट्टी बनवणार आहे. बटनपट्टी ही ब्लाऊजच्या आतून वरती असते, म्हणजे उलट्या बाजूपासून वरच्या बाजूला असते. हे पहा, उलट्या बाजूपासून वरच्या बाजूला मी बसवून घेतली आणि आता मी काय करत आहे, त्याला फोल्ड करत आहे. फोल्ड कसं करते बघा, संपूर्ण पट्टी फोल्ड करायची नाही. अगदी आपलं ते शिलाईचं जेवढं मार्जिन आहे ना तेवढं आतल्या साईडला राहीन एवढ्या मापातच फोल्ड करायची, म्हणजे अर्धी फोल्ड करायची. वरची टिप ही खालच्या गोटावर आली पाहिजे अशी आणि वरच्या बाजूला दमडायची बटनपट्टी. बटनपट्टी ही ब्लाऊजला आतून वरच्या बाजूला बसवली जाते आणि काजपट्टी ही वरून आतल्या बाजूला बसवली जाते. आणि तसं हुकलूकपट्टीचं उलट आहे. हुकलूकपट्टीचं कसं असतं, हुकपट्टी ही आतून वरून आतल्या बाजूला बसवली जाते आणि लूकपट्टी ही आतून वरच्या बाजूला बसवली जाते, म्हणजे एकमेकाच्या एकदम विरुद्ध. आता पहा, मी काजपट्टी बनवून दाखवत आहे. त्यासाठी देखील मी डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे. हुकलूक पट्टी, काजपट्टी, बटनपट्टीला डबल फोल्डची पट्टी घ्यायची नेहमी. हे पहा, वरून आतल्या बाजूला असते. काजपट्टी असते ना ती वरून आतल्या बाजूला अगदी 2 रेषा, टेपच्या 2 रेषा एवढं अंतर ठेवून, म्हणजे तुम्हाला शिलायला जेवढं लागतंय ना तेवढं आतल्या बाजूला टिप मारून घ्यायची आता. आणि त्याला वरून आता दाब टिप मारायची. पहा, जी आपली काजची पट्टी असते त्याला पूर्ण पट्टी आत फोल्ड करावं लागते. बटनपट्टीसारखी अर्धी फोल्ड करावं लागत नाही. त्यामुळे याला दाबटीप असते. मी दाबटीप मारून घेतली आणि आता एक पट्टीच्या अगदी किनाऱ्यालगत, म्हणजे पट्टी आतल्या बाजूला व्यवस्थित अटॅच करण्यासाठी टिप मारून घ्यायची. पहा, ती टिप मी मारून घेत आहे. यासाठी 1.5 इंचाच्या जरी पट्ट्या घेतल्या तरी बास होतात. 1.5 इंचाचं मार्जिन असलं ना, 1.5 इंचाची पट्टी व्यवस्थित अटॅच होऊन जाते. 2 इंचाची पट्टी घेतल्यानंतर ती पट्टी खूप मोठी होते आणि 1.25 इंच 1 इंच घेतली तर ती लहान होते. त्यामुळं मोजूनच 1.5 इंचाची पट्टी घ्यायची. आता काज तयार करायचं आहे. त्यासाठी वर एक आणि खाली एक खूण करायची. त्या खुणाच्या मध्यभागी एक खूण करायची आणि त्या दोन्हीच्या मध्ये, म्हणजे सगळ्यांचं मार्जिन एकसारखं यावं, सगळ्यांच्या अंतर एकसारखं यावं म्हणून खुणा करून घ्यायच्या. आणि नंतर ह्या 5 झाल्या पहा खुणा. आणि याच्या आता आतलं कापड व्यवस्थित, म्हणजे 3 कापडे व्यवस्थित एकात एक यावे म्हणून आतनं एकदा बोटाने तर प्रेस करून घ्यायचं. आणि मग हे पहा, प्रत्येक वेळेस आणि मग धरून तिन्ही म्हणजे पट्टीचे 2 येतात आणि एक ब्लाऊजचं. असं काय करायचं, अगदी व्यवस्थित असं कट मारायचं. नाहीतर जास्तीच कापड कट होईन. अगदी हळू प्रोसेस असते ही. नाहीतर तर जास्त कापला तर ब्लाऊज देखील पटकन कात्री ओढली तर ब्लाऊज देखील कट होईन. त्यामुळं काय करायचं, अगदी हळूहळू काजं कट करायचं. आता हे काजं आहे ना हाताने नाही शिवायचं. पहा, हाताने काजं शिवलं की काजं लांबतं. त्यामुळं मशीनवर त्याला शिवायचं. जे आपण कट केलं आहे ना त्याचं अगदी थोडंसं साईडला ठेवून कडनी गोल गोल असं 1-2 वेळा एक काजी शिवली जाते. पहा, हे पहा, एका बाजूने एकदा शिवली, नंतर दुसऱ्या बाजूने शिवली, नंतर एका बाजूने शिवली, नंतर दुसऱ्या बाजूने शिवली. असं एका काजीला 2दा गोल गोल टिप मारून पुढच्या बाजूला सरळ मशीन घेतली जाते. आणि ही प्रोसेस पटपट आवरते काजं शिवण्याची. पण हाताने काजं शिवण्याची प्रोसेस आहे ना, ते पटकन उरकतही नाही आणि हाताने काजं शिवलेलं पटकन निघून जातं. त्यात बटन लावलं तरी ते लांबतं धागा आणि मशीनचा धागा कसा पॅक बसतो तसा हाताचा धागा पॅक बसत नाही आणि बटन पटकन निसटते. असं होतं प्रॉब्लेम. त्यामुळे काजी शिवताना कधी पण मशीनवरच शिवायची, कधीच हाताने शिवायची नाही. हे पहा, माझी काजी पूर्ण शिवून झाली आता आणि अगदी मस्त झाली शिवून. मशीनवरची काजी ही खूप छान होते शिवून. हे पहा, खूप छान सगळ्या काज्या माझ्या एकसारख्या झाल्या शिवून. आणि बटन शक्यतो आता कोण लावत नाही, पण काही काही लेडीज आहेत ज्या अजून देखील ब्लाऊजला बटन लावतात. म्हणजे पहिली त्यांना सवय लागलेली असते बटन लावायची. त्यामुळे आता नको बाई मला हुक, मला ना बटनच बसवतो आता ब्लाऊजला, मला हुक बसवायला येत नाही, हुक पटकन निघत नाही असं बोलतात.
त्यांचं माप जरी कमी असलं ना ब्लाऊजचं तरी त्या तशा बोलतात की हुकच बसव बाई, नको बाई हुक बसवू, बटन बसव माझ्या. हे काळजी कशी सुंदर झाली. आता ही बटनपट्टी आणि ही काजपट्टी सेम सारख्या आल्यात का पाहायचं. ब्लाऊजचं तुम्ही कटिंग व्यवस्थित केलं, स्टिचिंग व्यवस्थित केलं तर ब्लाऊजचं काज बसून पट्टी ही एकसारखी येते. दोन्ही बाह्या स्लीव एकसारखे येतात. आता काय करायचं, ज्या साईडला आपले काज आलेत ना ती पट्टी थोडी साईडला धरायची, त्याच्यावर बटनपट्टी धरायची आणि जिथं जिथं आपल्याला बटन बसवायचेत ना त्याचं व्यवस्थित ड्राफ्टिंग करून घ्यायचं. अगदी वर खाली आणि इकडं तिकडं जरी बनवलं तर चालतं. हे एक्स्ट्राची एक खून केली मी. आता हे एक्स्ट्राची खून कशाला केली माहिती आहे का तुम्हाला. इथं मी 5 बटन आणि ही एक 6वं बटन बसवणार आहे. समजा एखादं बटन कधी तुटलं, शक्यतो तुटत तर नाहीच, तर ते बटन काढून लेडीज तिथं बसवू शकतात. आणि अजून समजा पोटामध्ये ब्लाऊज जर थोडासा लूज झाला, काही कारणास्तव लूज झाला, तर शिवताना तर कमर फिटिंगचं माप मी व्यवस्थित घेतेच, परंतु काही दिवसांनी घरात ठेवल्यानंतर जास्त दिवस न यूज केल्याने समजा वेट कमी झालं तर लूज झाला, तर खाली कमरेत ब्लाऊज उचलला तर पाठीमागनं ब्लाऊज उचलतो. कमरेत ब्लाऊज लूज झाला तर पाठीमागनं ब्लाऊज उचलतो. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि शोल्डर पण गळते. कमरेतनं ब्लाऊज वरच्या बाजूला आला की शोल्डर लूज पडते आणि शोल्डर गळते. म्हणून कमरेत जर ब्लाऊजला थोडंसं एकाने टिप जर मारायचं असं वाटलं आणि ते मारण्यासाठी मशीन अवेलेबल नसेल तर हुक आणि ते बटन आहे ना ते आपण पलीकडल्या काजीत बसवू शकतो आणि आपल्या कमरेला फिटिंग करू शकतो. म्हणून एक्स्ट्राचं बटन बसवण्याच्या 2 पद्धती आहेत. हे एक्स्ट्राचं बटन आपल्याला लागलं तर बटन तुटल्यावर एक उपयोगी येतं आणि टिप कमरेमध्ये आवड ब्लाऊज करण्यासाठी एक उपयोग येतं. म्हणून हे बटन बसवून घ्यायचं. पहा, आता बटन बसवताना काय करायचं, 4 फोल्डचा दोरा घ्यायचा. किती? 4 फोल्ड. आणि हा 4 फोल्डचा जो दोरा आहे ना तो 3 ते 4 वेळा एकमेकातून ह्या बटनला 2 आहे ना गोल आहेत छोटे छोटे होल, आणि त्या होलमधून ऊन काढायचा, ह्या म्हणून होऊन काढायचा, असं करायचं. आणि असे एक एक पट्टीनं आपल्याला ब्लाऊजला अटॅच करायचं. आणि एक एक बटन अटॅच झालं की मग आपली बटन बसवण्याची प्रोसेस पूर्ण होईल. काचची प्रोसेस आहे ती खूप पटकन होते पहा, पण बटन बसवण्याची प्रोसेस आहे याला खूप वेळ लागतो. असं आहे. काजूची प्रोसेस ही फक्त काजपट्टी बनवायची, काजू कट करायचं आणि पटकन मशीनवर शिवून घ्यायचं. पण बटन बसवायला वेळ लागतो, तसेच हात शिलाई करायला देखील वेळ लागतो, हुक्स टाकायला देखील वेळ लागतो. बटनपट्ट्या, हुकपट्ट्या, काजपट्ट्या ह्या बनवण्याची सगळ्यांची प्रोसेस वेगवेगळी आहे. ज्याला ब्लाऊज आहे ना स्टिच करायचे आहेत किंवा कट करायचे आहेत त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. आणि ही मेहनत घेतल्यावरच आपल्याला हा ब्लाऊज परफेक्ट, खूप वेळा ब्लाऊज ज्यावेळेस आपण शिवून शिवून प्रॅक्टिस होईल ना तेव्हाच ब्लाऊजचं माप कसं टाकायचं, कटिंग कसं करायचं, स्टिचिंग कसं करायचं, हुकापट्ट्या कशा, बटनपट्ट्या कशा, ब्रेशल पट्ट्या कशा बसवायच्या, गोट कसा घालायचा. वरनं हे साधे ब्लाऊज शिवायचे एवढं अवघड असते ना काय सांगायच नको. सतत सतत साधे साधे ब्लाऊज शिवायचे म्हणलं ना मग कंटाळा येऊन जातो. पहा, ह्याला गोट बनवायला लागतो, हात शिलाई करायला लागते, बटन बनवायला लागते, हुक बनवायला, ती काजपट्टी बनवायला लागते. तसं अस्तरच्या ब्लाऊजला नाही. अस्तरचे ब्लाऊज शिवायला जास्त कंटाळा येत नाही. अस्तरचे ब्लाऊज शिवायला थोडासा कदाचित त्या साध्या ब्लाऊजपेक्षा वेळ लागतो, परंतु त्याचं स्टिचिंग आहे ना पटपट होऊन जातं. पहा, अगदी त्याला कमी वेळ लागल्यावर आणि ह्याला जास्त वेळ लागल्यावर होतो. हे साधे ब्लाऊज शिवायचे एवढं जे अवघड आहे, अवघड नाही. शिवायची प्रोसेस सोपीच आहे, परंतु ते शिव वाटत नाही असं होतं. त्याची शिलाई घालायला थोडंसं आळस आल्यासारखं होतं. पहा, आता हे बटन काय करायचं, एक बटन बसवलं आणि दुसरं बटन बसवायला लागलं ना म्हणजे ना धागा कधीच तोडायचा नाही. पहा, आहे असा गाठ मारायचा आणि पुढं घ्यायचं. हे पहा, माझं बसवून झालं आणि मी आता पाठीमागच्या साईडनं गाठ मारते. पहा, सुईमधून एकदा वळून काढायचा धागा आणि गाठ मारायची आणि पुढं घ्यायचं, असं करायचं. बटनपट्टी बनवण्याची प्रोसेस सोपी आहे, पण बटन बसवायला थोडासा वेळ लागतो. 4-5 वेळा हुकसारखं धागा ओवून काढायला लागतो, इकडून तिकडून तिकडून इकडं. ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना काय वाटतं, हुक्स लहान मुलांच्या डोळ्यात वगैरे अडकलं, नाकाला वगैरे अडकलं म्हणून आहे ना त्या काय करतात, लहान मुलं जवळ असतात सतत खेळतात म्हणून त्या बटन देखील बसवतात ब्लाऊजला. असं पण नाही बघा. हा ब्लाऊज त्यातलाच एक आहे माझा, म्हणून बटन अटॅच करायला सांगितले आहेत. शक्यतो आता बटन कोण लावत नाही, पण बरेचसे असं लावतात अजून लेडीज. ही साधा ब्लाऊज असतो ना, याच्या बाहीला काय असते माहिती आहे का,
दुमडपट्टी असते आणि त्या दुमडपट्टीला हातशिलाई करायला लागते पहा. आणि हातशिलाची एकदम नाजूक सुई 4 वेळा तरी त्यातून थोडी 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 करून वळून काढावं लागते, तेव्हा ते हातशिलाई होते. हे पहा माझ्या हातांना बटन बसवून रेडी झाले आहेत. आता लास्टचं एकच बटन राहिलं आहे माझं. जर तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ जर पाहिला असेल ना, तर एखादी कमेंट नक्कीच करा. आणि कमेंट करायच्या ऐवजी सबस्क्राईब तर खूपच महत्त्वाचे आहे. मी अगदी वेळात वेळ काढून हे ब्लाऊजचा व्हिडिओ बनवते. बटनपट्टी, हुकपट्टी कशी बसवायची असे भरपूर व्हिडिओज बनवते. आणि तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अगदी पैसे वगैरे लागत नाही. एक बटन दाबायचं काम आहे. म्हणून प्लीज इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल ना तुम्ही, बटन बनवायचं कशी, काजीपट्टी कशी बनवायची, बटन कसे बसवायचे, हे सगळं पाहिलं असेल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनचं बटन दाबा. अगदी बेल आयकन बटन लाईक नाही केलं तरी चालतंय, कमेंट नाही केलं तरी चालतंय, पण सबस्क्राईब प्लीज नक्कीच करा. हे पहा शेवटचं बटन आता माझं बसवून झालं. आणि बटणं अगदी व्यवस्थित माझी काजीच्या समोर मी खुणा करून घेतल्या होत्या आणि त्याला बसवली होती. त्यामुळं खूप छान आले असणार आहेतच ही. छानच आली आहेत. माझी ना प्रोसेस ब्लाऊज शिवायची खूप छान असते. सगळ्या लेडीज मला म्हणतात, ताई तुम्ही खूप छान ब्लाऊज शिवता, तुमची ब्लाऊजची फिटिंग खूप मस्त येते, तुमचे ब्लाऊजचे गळे खूप छान बसतात, तुम्ही बसवलेली हुकपट्टी असते ना, हुकलूक पट्टी, काजू बटन पट्टी, ती निघत देखील नाही. तुम्ही डबल फोल्ड बसवता म्हणून, तुम्ही धागे व्यवस्थित वापरता, चांगल्या क्वालिटीचे मी मूनचा धागा वापरते पहा. आणि जर तुम्हाला हे आवडलं, सगळ्यात चांगलं म्हणतात म्हणून तुम्ही हे चांगलं म्हणू नये ना, सबस्क्राईब करा. हे पहा माझी हुकाची पट्टी कशी मस्त रेडी झाली, खूप छान रेडी झाली. आणि तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही देखील असे हुक बटन पट्टी बसवा शिका. थँक्यू.